गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरला आपण डेविएशन्स फ्रॉम मेंडेल्स फाइंडिंग्स हा पॉईंट बघितला होता. त्यामध्ये इंट्राजेनिक इंटरॅक्शन आणि इंटरजेनिक इंटरॅक्शन हे दोन मुद्दे मी तुम्हाला सांगितले होते. तर त्यामध्ये या कन्सेप्टमध्ये नेमकं काय आहे की मेंडेलनी जे काही फाइंडिंग्स सांगितले त्या फाइंडिंग फॉलो न करणारे काही एक्झाम्पल आपण ह्याच्यामध्ये बघतोय. तर त्यामध्ये पहिला टाईप आपण बघितला होता इंट्राजेनिक इंटरॅक्शन आणि त्याच्यामध्ये आपण त्याचे एक्झाम्पल बघितले होते की इनकम्प्लीट डॉमिनन्स, कोडॉमिनन्स, बरोबर. ह्याच्यामध्ये जिनोटायपिक आणि फिनोटायपिक रेशो हा सेम असतो अशी एक्झाम्पल बघितली होती. त्यानंतर मल्टिपल अलिल्स ही सुद्धा कन्सेप्ट आपण बघितली होती. मल्टिपल अलिल्समुळं आपली ABO ब्लड ग्रुप सिस्टीम आहे ते सुद्धा एक्झाम्पल आपण इंट्राजेनिक इंटरॅक्शनमध्ये बघितलं होतं. त्यानंतर आता आपण पुढची कन्सेप्ट बघणार आहोत इंटरजेनिक इंटरॅक्शन. हे इंटरॅक्शन कोणामध्ये होतं तर इट ऑकर्स बिटवीन अलिल्स ऑफ डिफरंट जीन्स प्रेझेंट ऑन दी सेम ऑर डिफरंट क्रोमोझोम. म्हणजे एकाच क्रोमोझोमवरच्या दोन जीनमधल्या अलिल्समध्ये जे इंटरॅक्शन होतं किंवा दोन वेगवेगळ्या क्रोमोझोममधल्या जीनमधल्या अलिलमध्ये जे इंटरॅक्शन होतं त्याला आपण इंटरजेनिक इंटरॅक्शन म्हणतो. म्हणजे थोडक्यात इंटरॅक्शन म्हणजे काय, देवाणघेवाण. ह्याच्यामुळं काही बदल होतात आणि ते बदल झाल्यामुळं काही वेगळ्या ॲबनॉर्मॅलिटीजसुद्धा दिसू शकतात. त्या ॲबनॉर्मॅलिटी म्हणजे प्लिओट्रॉपी हे एक त्याचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर पॉलिजीन, बरोबर. तर हे जे एक्झाम्पल आहेत ते आपण एक्झाम्पल या आजच्या तासाला बघणार आहोत. तर आजच्या तासाला आपण इंटरजेनिक इंटरॅक्शनचं प्लिओट्रॉपी हे एक्झाम्पल बघणार आहोत. बघा, हे मागच्या तासाला बघितलेलं इनकम्प्लीट डॉमिनन्सचं एक्झाम्पल आहे. मिरॅबिलिस जाल्पा हे आपण बघितलं होतं. त्यानंतर कोडॉमिनन्समध्ये कोट कलर इन कॅटल हे एक्झाम्पल बघितलं होतं. तर ह्या दोन्हीमध्ये सुद्धा फिनोटायपिक आणि जिनोटायपिक रेशो हा सेम आहे जो की मेंडेलनी सांगितलेला नाही. मेंडेलनी काय सांगितलं होतं, फिनोटायपिक आणि जिनोटायपिक रेशो इज डिफरंट, बरोबर, मेंडेलच्या एक्झामनुसार. आता त्यानंतर मल्टिपल अलिल्सचं सुद्धा आपण एक्झाम्पल बघितलं. त्यामध्ये ड्रॉसोफिलाचे विंग्ज असतील किंवा ABO ब्लड ग्रुप सिस्टीम इन ह्युमन बिंग असेल. तर त्यामध्ये जे ब्लड ग्रुप आहेत 4 A, B, AB आणि O हे ह्युमन बिंगमधले 4 ब्लड ग्रुप आहेत ते 6 जिनोटाईपमुळं पडत असतात. किंवा हे जे काही एक जीन आहे कॅपिटल I हा जो ओरिजिनल जीन आहे त्याचे हे 3 म्युटंट अलील तयार होतात, IA, IB आणि स्मॉल I. तर ह्या 3 जीनमुळं काय होतं तर मल्टिपल अलिल्स तिथं तयार होतात. 3 अलिल्स आहेत आणि त्याच्यामुळं ब्लड ग्रुप सिस्टीम आपली तयार होते. आता हे काही डिफेक्टिव्ह एक्झाम्पल आपल्याला म्हणता येणार नाही. ह्याच्यामुळे आपल्याला ॲडवर्स इफेक्ट आपल्या बॉडीवरती काय होत नाही, आपल्यामध्ये ब्लड ग्रुप तयार होत आहेत, बरोबर. वेगवेगळे ब्लड ग्रुप्स आपल्यामध्ये तयार होतात. आता त्यानंतर इंटरजेनिक इंटरॅक्शनचं जे एक्झाम्पल आज आपण बघणार आहोत ते म्हणजे प्लिओट्रॉपी. आता प्लिओट्रॉपी हे मात्र याच्यामध्ये ॲडवर्स इफेक्ट होतोय. हे इंटरॅक्शन झाल्यामुळं एक ॲडवर्स इफेक्ट होतोय आणि तो नेमका काय ॲडवर्स इफेक्ट आहे तो आपण आजच्या तासाला बघणार आहोत. ते दिलेलं आहे बघा, व्हेन सिंगल जीन कंट्रोल. अगोदर आपण प्लिओट्रॉपीची डेफिनेशन बघतोय. काय डेफिनेशन आहे, व्हेन सिंगल जीन कंट्रोल 2 or more different trait it is called pleiotropic gene and this phenomenon is called pleiotropy. बरोबर. कशाला म्हणतो आपण प्लिओट्रॉपी तर ज्या वेळेला सिंगल जीन कंट्रोल 2 or different trait. बघा, हे सुद्धा डेव्हिएशन आहे मेंडेलच्या नियमाला. कारण मेंडेलनी काय सांगितलं होतं की सिंगल जीन कंट्रोल सिंगल कॅरेक्टर, बरोबर. मेंडेल काय सांगतोय तर एक जीन हा एक कॅरेक्टर कंट्रोल करतोय. मात्र इथं काय होतंय, जीन सिंगल आहे मात्र तो 2 or more different trait कंट्रोल करतोय. म्हणजे एकच जीन वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक दाखवतोय थोडक्यात. तर अशा कंडिशनला आपण काय म्हणतो, प्लिओट्रॉपी. आणि तो जो जीन आहे सिंगल जीन की जो 2 डिफरंट ट्रेट दाखवतोय अशा जीनला आपण प्लिओट्रॉपिक जीन असं म्हणतोय. तर या एक्झाम्पलमध्ये फिनोटायपिक रेशो हा किती येतो, 1:2 इन्स्टेड ऑफ 3:1. बघा, एक्झाम्पलच्या शेवटी तुम्हाला लक्षात येणार आहे की मेंडेलनीच जो सांगितलेला 3:1 रेशो आहे त्याला बगल देऊन
1:2 हा रेशो आपल्याला का मिळतोय हे तुम्हाला एक्झाम्पल हे डिटेलमध्ये बघितल्यानंतर लक्षात येईल. बघूया आपण ह्याच्यामध्ये सिकल सेल ॲनिमिया हे त्याचं प्लिओट्रॉपीचे एक्झाम्पल आहे. आता ह्या एक्झाम्पलमध्ये एक्झाम्पलच्या डिटेल्स बघत असताना सुरुवातीला आपल्याला सिकल सेल ॲनिमिया म्हणजे काय हे बघावं लागेल. बघा, सिकल म्हणजे विळा, मराठीमध्ये आपण सिकलला काय म्हणतो, विळा, खुरपं सगळ्यांना माहीत आहे. त्यानंतर सेल ॲनिमिया, आपल्या शरीरामध्ये ज्या काही RBC असतात, आपल्या रक्तामध्ये ज्या काही तांबड्या पेशी असतात, ह्या तांबड्या पेशी जनरली ओव्हल इन शेप असतात, म्हणजे गोलाकार किंवा अंडाकार त्यांचा आकार असतो. मात्र हा डिसीज ज्या व्यक्तींना होतो, सिकल सेल ॲनिमिया हा डिसीज ज्या व्यक्तींना होतो त्यांच्या RBC ह्या ऑक्सिजनच्या डिफिशियन्सीमध्ये सिकल शेपच्या बनतात. म्हणजे त्याचा आकार हा कशासारखा बनतो, विळ्यासारखा, किंवा त्याला हाफ मून शेप असं सुद्धा म्हणतात, अर्धचंद्राकृती. अर्धचंद्र माहिती आहे सगळ्यांना, तर एकतर अर्धचंद्रासारखा त्याचा आकार बनतो किंवा विळ्यासारखा आकार बनतो, म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे, सिकल सेल ॲनिमिया. सेलचा आकार सिकलसारखा होतोय म्हणून त्याला आपण सिकल सेल ॲनिमिया म्हणतोय. आता हा डिसीज का होतो ते दिलेलं आहे बघा. द डिसीज सिकल सेल ॲनिमिया इज कॉज्ड बाय जीन HBS. आता असं समजूया की आपल्या बॉडीमध्ये हिमोग्लोबिन कंट्रोल करणारा जो जीन असतो त्याला आपण HB असं म्हणतो. त्या जीनला काय म्हणतो आपण, HB असं कॉमन टर्म त्या जीनला वापरली जाते. आता त्यामध्ये जर काय झालं, इंटरॅक्शन झालं त्या जीनमध्ये, तर हा जीन जो आहे याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक HBS आणि दुसरा आहे HBA. आता त्यामध्ये HBA हा कसा आहे, नॉर्मल आणि हेल्दी जीन आहे. HBA हा कसा आहे, नॉर्मल हेल्दी आहे, शिवाय तो डॉमिनंट आहे. त्यानंतर HBS हा जो जीन आहे हा मात्र रेसेसिव्ह आहे. त्यानंतर हा काय म्हणतो आपण त्याला की लिथल आहे तो, कारण प्राणघातक, एखाद्या व्यक्तीचा प्राण याच्यामुळे जाऊ शकतो असा हा जीन आहे. तर लक्षात ठेवायचं की HBS हा सिकल सेल ॲनिमिया क्रिएट करणारा जीन आहे आणि HBA हा नॉर्मल हेल्दी जीन आहे. म्हणजे जो हेल्दी पर्सन असतो त्याच्यामध्ये कुठला जीन असणार आहे, HBA, आणि ज्या व्यक्तीला सिकल सेल ॲनिमिया झालेला आहे त्या व्यक्तीमध्ये मात्र जीन कुठला असणार आहे, HBS. आता पुढची कन्सेप्ट बघूया आपण. द कॅरियर हेट्रोझायगोट्स HBA HBS शोज साइन ऑफ माइल्ड ॲनिमिया as their RBC becomes sickle shape, that is half moon shaped only under oxygen deficiency. They are said to be have sickle cell trait and are normal in normal condition. आता याचा अर्थ कळतोय का बघा. कुठलंही कॅरेक्टर एक्सप्रेस होत असताना त्याला 2 अलील्स लागतात, म्हणजे 2 जीन लागतात. मग त्यामध्ये दोन्ही HBA असतील, एक HBA आणि HBS असेल, किंवा दोन्हीही HBS असतील. अशा 3 कंडिशन असू शकतात. बघा लक्षात येते का, हे 2, एक डॉमिनंट आहे HBA आणि एक रेसेसिव्ह आहे HBS. तर ते कॅरेक्टर कंट्रोल करत असताना किंवा कॅरेक्टर एक्सप्रेस होत असताना त्या व्यक्तीमध्ये 2 अलील्स असणार आहेत. आपण ह्याच्या अगोदरही बघितलंय, पी प्लांटमध्ये टॉल कंडिशन मेंटेन करण्यासाठी कॅपिटल T असं होतं, बरोबर. डॉर्फ कंडिशन मेंटेन करण्यासाठी स्मॉल t अशी कंडिशन आहे. तसं इथं हिमोग्लोबिन कंट्रोल करण्यासाठी आपलं जो जीन आहे त्याला काय म्हणतोय आपण, किंवा RBCचा शेप मेंटेन करण्यासाठी जो जीन आहे तो म्हणजे HBA. मग एखाद्या व्यक्तीमध्ये दोन्हीही HBA असतील, बरोबर. एखाद्या व्यक्तीमध्ये काय असेल, HBA आणि HBS अशी कंडिशन असू शकते. तर ज्या व्यक्तीमध्ये दोन्हीही HBA आहेत ती व्यक्ती असते नॉर्मल, तिला काहीच प्रॉब्लेम नसतो. मात्र ज्या व्यक्तीमध्ये HBA आणि HBS अशी हेट्रोझायगोट कंडिशन आहे त्या व्यक्तीमध्ये मात्र सिम्पटम्स दिसतात. कशाचे, सिकल सेल ॲनिमियाचे सिम्पटम्स दिसतात त्या व्यक्तीला. काय होतं त्याच्यामध्ये, तर ज्या वेळेला ऑक्सिजन डिफिशियन्सी असते. आता ऑक्सिजन डिफिशियन्सी कधी होते, गर्दीच्या ठिकाणी किंवा उंचावर गेल्यानंतर. जसजसं आपण जमिनीपासून उंचावरती जाऊ तसं ऑक्सिजन लेवल ही कमी होत जाते.
तर त्या ठिकाणी उंचावर गेल्यानंतर किंवा गर्दीच्या ठिकाणी त्या व्यक्तीला ऑक्सिजन कमी भेटला की काय होणार आहे, त्या व्यक्तीचे जे RBC आहेत त्याचा शेप कसा होणार आहे, सिकल शेपचा होणार आहे किंवा हाफ मून शेप होणार आहे. इथं दिसतंय बघा सिकल सेल ॲनिमियाची कंडिशन. नॉर्मल ब्लड सेल ह्या ओव्हल शेपच्या असतात बरोबर. आणि ज्या वेळेला हिमोग्लोबिनची कमतरता होते त्या व्यक्तीमध्ये, हिमोग्लोबिनची कमतरता का होते तर त्यामध्ये सिकल शेपच्या RBC बनतात, त्यामुळं हिमोग्लोबिनची कमतरता किंवा ऑक्सिजन मिळत नाही जास्त प्रमाणात. तर ऑक्सिजन जास्त प्रमाणात मिळाला नाही की काय होणार आहे, त्या RBCचा आकार लगेच बदलतोय आणि तो विळ्यासारखा किंवा अर्धचंद्राकृती बनतोय. इथे दिसतंय ह्या ब्लड व्हेसल आहेत आपल्या, ह्या ब्लड व्हेसलमध्ये ह्या नॉर्मल RBC आहेत आणि ह्या सिकल शेपच्या झालेल्या RBC आहेत. तर हा शेप होतो ज्यावेळेला ऑक्सिजनची डिफिशियन्सी होते त्यावेळेला. आणि ज्या वेळेला ऑक्सिजन परत रेग्युलर मिळेल त्यावेळेला ती व्यक्ती परत कशी होते, नॉर्मल होते. म्हणजे ही व्यक्ती जिवंत राहू शकते फक्त कधी नॉर्मल ऑक्सिजन असेल त्यावेळेला. ज्यावेळेला ऑक्सिजनची डिफिशियन्सी होईल त्यावेळेला मात्र तिला सिकल सेल ॲनिमियाचे सिम्पटम्स दिसू लागतात बरोबर. आता तिसरी जी कंडिशन आहे होमोझायगोट विथ रेसेसिव्ह जीन HBS, म्हणजे असा ऑफस्प्रिंग की ज्याच्यामध्ये दोन्हीही HBS आहेत, रेसेसिव्ह बरोबर. हावेवर डाय ऑफ फिटल ॲनिमिया, म्हणजे असा जो ऑफस्प्रिंग आहे तो फिटल कंडिशनमध्येच एक्सपायर होतो किंवा मरतो. ॲबॉर्शन ज्याला आपण म्हणतो की जो ऑफस्प्रिंग प्रेग्नन्सी पिरियडमध्येच ॲबॉर्शन होतं त्याच्यामध्ये किंवा डाय होतो. जन्मतःच मेलेलं मूल ज्या वेळेला जन्माला येतं त्यावेळेला त्यातलं एक कारण असं असू शकतं की त्याच्यामध्ये HBS हा रेसेसिव्ह जीन दोन्ही असणार आहेत आणि त्याच्या RBC जे आहेत त्या ओरिजिनलीच हाफ मून शेप असतात, त्याच्यामध्ये ऑक्सिजन कॅरिंग कपॅसिटी नसते आणि रक्तपुरवठा न झाल्यामुळं हा जो फिटस आहे तो प्रेग्नन्सी पिरियडमध्येच डाय होतो, तो जन्म घेऊ शकत नाही. तर ही तिसरी कंडिशन आहे, लक्षात आलं. तर HBS यामध्ये तो फिटस जन्म घेऊ शकत नाही, जन्माला येत नाही. हेन्स जीन फॉर सिकल सेल ॲनिमिया इज लिथल इन होमोझायगस कंडिशन. हा जीन कसा आहे, लिथल म्हणजे मग असे मी तुम्हाला सांगितलं प्राणघातक. या जीनमुळं ह्या फिटसचा काय होत जातोय, जीव जातोय, म्हणून त्याला लिथल असं म्हटलंय. हा लिथल कधी आहे, इन होमोझायगस कंडिशन. कधी हा लिथल आहे, होमोझायगस कंडिशन. होमो म्हणजे सेम, ज्या वेळेला HBS अशी जोडी असेल त्यावेळी त्याला आपण होमोझायगस कंडिशन म्हणणार बरोबर. अशा वेळेला तो जीन एक कुठली कॅरेक्टरिस्टिक दाखवतोय की फिटसला मारण्याची कॅरेक्टरिस्टिक दाखवतोय बरोबर. आणि दुसरी कंडिशन कुठली, इट प्रोड्युसेस सिकल सेल ट्रेट इन हेट्रोझायगस कंडिशन, म्हणजे ही कंडिशन. हा HBS जर HbA सोबत असेल तर मात्र ती व्यक्ती नॉर्मल कंडिशनला नॉर्मल राहू शकते आणि ऑक्सिजन डिफिशियन्सीमध्ये तिला सिकल सेल ॲनिमियाचे सिम्पटम्स दिसतात. म्हणजे बघा हे दोन कंडिशन आपण लक्षात घ्यायच्या, एक हेट्रोझायगस कंडिशन आणि दुसरी होमोझायगस कंडिशन. तर हा जो जीन आहे HBS हा होमोझायगस कंडिशनमध्ये वेगळी कॅरेक्टरिस्टिक दाखवतो आणि हेट्रोझायगस कंडिशनमध्ये वेगळी कॅरेक्टरिस्टिक दाखवतोय. म्हणजे बघा हेट्रोझायगस कंडिशनमध्ये तो ऑफस्प्रिंग जन्म घेतोय मात्र त्याला ऑक्सिजन डिफिशियन्सी असेल त्यावेळेला सिकल सेल ॲनिमियाचे सिम्पटम दिसतात आणि होमोझायगस कंडिशनमध्ये मात्र तो जन्म घेऊ शकत नाही, तो फिटल कंडिशनमध्ये डाय होतोय. अशा पद्धतीनं हा HBS हा एक सिंगल जीन आहे मात्र इट कंट्रोल्स 2 or more डिफरंट ट्रेट. दोन वेगवेगळ्या कंडिशनमध्ये वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक तो कंट्रोल करतोय. 2 डिफरंट एक्सप्रेशन्स आर प्रोड्यूस्ड बाय सिंगल जीन. हेच आपण इथं बघितलं आता की एकच हा जीन आहे HBS मात्र तो दोन वेगवेगळ्या कंडिशनमध्ये दोन वेगवेगळे एक्सप्रेशन दाखवतोय. यालाच आपण काय म्हणतोय, प्लिओट्रॉपी म्हणतोय. आलं लक्षात सगळ्यांच्या. आता ह्याच्या आपण डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन बघूया. काय होतं बघा, ए मॅरेज बिटवीन 2 कॅरियर्स विल प्रोड्यूस. ज्यावेळेला आपण कॅरियर, आता कॅरियर म्हणजे बघा ही जी कंडिशन आहे की नाही हेट्रोझायगस कंडिशन, यालाच आपण कॅरियर असं म्हणतो. का म्हणतो बघा, कारण या कॅरियर पर्सनमध्ये
दोन वेगवेगळे अलील आहेत. एक HbA आहे आणि दुसरा HbS आहे. आता ही व्यक्ती जरी नॉर्मल कंडिशनला नॉर्मल असली तरी सुद्धा ती घातक आहे, कारण तिच्यामध्ये HbS जीन आहे आणि तो ती पुढच्या जनरेशनमध्ये ट्रान्सफर करू शकते. म्हणून त्या व्यक्तीला आपण काय म्हणतोय? कॅरियर म्हणतोय. काय म्हणतोय आपण त्याला? कॅरियर. तर अशी कॅरियर असणारी व्यक्ती एखादी आणि त्या व्यक्तीचं मॅरेज दुसऱ्या कॅरियर असणाऱ्या व्यक्तीबरोबर झालं, म्हणजे सपोज की ही फिमेल आहे, ती सुद्धा कॅरियर आहे आणि हा मेल आहे, तो सुद्धा कसा आहे? कॅरियरच आहे. अशा दोन व्यक्तींचं ज्यावेळेला मॅरेज होतं, लग्न होतं, त्यावेळेला काय होतं बघा, हे रिप्रोडक्शनच्या दरम्यान त्यांचे दोन गॅमेट्स पडतात. HbA एक पडणार आणि दुसरा गॅमेट HbS, बरोबर. तसंच ह्या मेलचे सुद्धा तसंच होणार. HbA एक गॅमेट असणार आहे, HbS दुसरा गॅमेट आहे. आता हे गॅमेट्स आहेत, मग परत काय होणार? ह्यांचं कॉम्बिनेशन होणार, बरोबर. वेगवेगळे 4 कॉम्बिनेशन आपल्याला इथं दिसून येत आहेत. आता ते 4 कॉम्बिनेशन कुठले बघा. पहिलं कॉम्बिनेशन असणार आहे HbA. हा ऑफस्प्रिंग कसा असणार आहे? नॉर्मल, बरोबर. दुसरी कंडिशन काय आहे? HbA, HbS. असे किती असणार आहेत? 2 असणार आहेत. HbA आणि HbS अशी कंडिशन असणार आहे. 2 ऑफस्प्रिंग आपल्याला मिळू शकतात आणि ते मात्र कसे असणार आहेत? सिकल सेल ॲनिमियाचे कॅरियर असणार आहेत. ते नॉर्मल कंडिशनला नॉर्मल असतात आणि ऑक्सिजन डिफिशियन्सी असली की ते काय होतात? सिकल सेल ॲनिमियाचे सिम्पटम्स दाखवतात. अशा 2 ऑफस्प्रिंग आपल्याला मिळू शकतात. 2 पॉसिबिलिटी आहेत. आणि लास्ट पॉसिबिलिटी जी आहे ती म्हणजे होमोझायगस कंडिशन विथ रेसेसिव्ह जीन. याच्यामध्ये दोन्हीही कसे आहेत? HbS आणि हा कम्प्लीट सिकल सेल ॲनिमिया होतो आणि हा ऑफस्प्रिंग डाय होतो. काय होतोय? हा ऑफस्प्रिंग डाय होतोय, तो जन्म घेऊ शकत नाही. मग त्यामुळं आपल्याला 4 ऑफस्प्रिंग मिळू शकत नाहीत. मेंडेलच्या नियमानुसार आपल्याला 4 ऑफस्प्रिंग मिळत होते, बरोबर. जनरेशनमध्ये, पुढच्या जनरेशनमध्ये 4 ऑफस्प्रिंग मिळत होते. मात्र इथं तसं न होता आपल्याला ऑफस्प्रिंग किती मिळत आहेत? 3 आणि त्यांचा रेशो काय आहे? 1:2. मग अशी मी जे तुम्हाला सांगितलं की 3:1 ऐवजी आपल्याला 1:2 हा रेशो मिळतोय. याला कारणच काय आहे? की हे कारण आहे की एक ऑफस्प्रिंग इथं डाय होतोय आणि राहतात हा एक नॉर्मल आणि 2 कॅरियर. त्यामुळे आपल्याला काय मिळतोय? रेशो 1:2 हा रेशो मिळतो. लक्षात आलं सगळ्यांच्या? तर इथं आपलं इंटरजेनिक इंटरॅक्शनचं एक्झाम्पल प्लिओट्रॉपी संपलेलं आहे. आता त्यानंतर ह्या चॅप्टरमधली पुढची कन्सेप्ट आहे ती म्हणजे क्रोमोझोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स. ॲक्च्युली जुन्या चॅप्टरमध्ये हा एक जुन्या सिलॅबसमध्ये हा एक सेपरेट चॅप्टर होता, क्रोमोझोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स. आता या नवीन सिलॅबसमध्ये काय केलं आहे की हे दोन्ही चॅप्टर मर्ज केलेत, कोरिलेटेड आहेत, त्यामुळे ही कन्सेप्ट याच्यामध्येच मर्ज केलेली आहे. आपल्याला काय बघायचं आहे? क्रोमोझोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स. आता क्रोमोझोम म्हणजे मराठीत आपण त्याला गुणसूत्र असं म्हणतो, बरोबर. गुणसूत्रांविषयी बऱ्याचदा तुम्ही 10वीपर्यंत ऐकलं असेल किंवा 11वीमध्ये सुद्धा तुम्ही सेल डिव्हिजन हा चॅप्टर अभ्यासलेला आहे. तर त्याच्यामध्ये क्रोमोझोम गुणसूत्रांविषयी बराच डिटेलमध्ये अभ्यास केला असेल. या चॅप्टरमध्ये सुद्धा आपल्याला तो स्टडी करायचा आहे. साधारणपणे आपण ऐकलं असेल की माणसाच्या पेशींमध्ये गुणसूत्राच्या 23 जोड्या असतात. म्हणजे टोटल गुणसूत्रांची संख्या किती असते? 46 आणि त्याच्यात 23 जोड्या असतात, बरोबर. तर हे जे क्रोमोझोम आहे त्याचा शोध नेमका कुणी लावला, कसा लागला, त्याचं स्ट्रक्चर काय असतं, ह्याच्या सगळ्या डिटेल्स आपण या चॅप्टरमध्ये किंवा ह्या पॉईंटमध्ये बघणार आहोत. काय दिलंय बघा? क्रोमोझोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स वॉज पुट फोर्थ बाय सुटॉन अँड बोरी. सायंटिस्टची नावं आहेत. सुटॉन आणि बोरी नावाचे 2 सायंटिस्ट यांच्या टीमनी काय सांगितलं तर 1904 मध्ये क्रोमोझोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स एक्सप्लेन केली. तर सुटॉन आणि बोरी नावाचे जे 2 सायंटिस्ट आहेत यांनी 1904 मध्ये क्रोमोझोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स म्हणजे
बघा आता ह्या शब्दातच आहे क्रोमोझोम, गुणसूत्र जे असतात त्या गुणसूत्रांद्वारे इनहेरिटन्स म्हणजे अनुवंशिकता कंट्रोल केली जाते. हे या सायंटिस्टनी एका थेअरीच्या माध्यमातून आपल्याला सांगितलेलं आहे. इट इज अ theory of genetics which identifies chromosome as the carrier of genetic material. म्हणजे थोडक्यात एका जनरेशनमधून नेक्स्ट जनरेशनमध्ये कॅरेक्टरिस्टिक ट्रान्सफर करण्याचं काम जे आहे ते क्रोमोझोम करत असतात. आता हे आपल्याला माहीतच आहे की क्रोमोझोम म्हणजे काय, तर DNA, बरोबर. DNA वरती जीन असतात. थोडक्यात जीन, DNA, क्रोमोझोम हा एकच प्रकार आहे. फक्त DNAचं ज्या वेळेला कॉइलिंग होतं, बरोबर, आणि त्याला एक प्रॉपर शेप मिळतो त्यावेळेला त्याला आपण क्रोमोझोम म्हणतो, बरोबर. आणि ह्या क्रोमोझोमवरतीच म्हणजेच DNA वरती छोटे छोटे जे पॅच असतात किंवा सेगमेंट्स असतात, प्रत्येक सेगमेंट हा वेगळं कॅरेक्टर कंट्रोल करत असतो. त्या प्रत्येक वेगळ्या सेगमेंटला आपण जीन म्हणतोय, बरोबर. म्हणजे थोडक्यात काय, क्रोमोझोम, जीन आणि DNA ही सगळी एकच कन्सेप्ट आहे. आणि हेच काय करत असतात, म्हणजे DNA हे जेनेटिक मटेरियल आहे, जीन हे जेनेटिक मटेरियल आहे, आणि शिवाय DNA, जीन आणि क्रोमोझोम हे काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे. तर हे आपल्याला कुणी सांगितले, सुटॉन आणि बोरी या 2 सायंटिस्टच्या टीमने आपल्याला हे सांगितलेलं आहे. आता याच्या डिटेल्स आपण बघूया की ही थेरी नेमकी काय सांगते. आता पहिली त्यातलं पॉश्युलेशन किंवा पहिलं स्टेटमेंट काय आहे, तर गॅमेट्स म्हणजे काय, स्पर्म अँड एग कॅरी ऑल दी हेरिडिटरी कॅरेक्टर्स, दे आर द लिंक बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग. बघा ही थेरी काय सांगते की गॅमेट्स म्हणजेच काय, मेलमध्ये स्पर्म आणि फिमेलमध्ये एग. तर हे काय करतात, कॅरी ऑल हेरिडिटरी कॅरेक्टर. हे सगळे अनुवंशिक, हेरिडिटरी म्हणजे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जे कॅरेक्टर ट्रान्सफर होतात ते कोण करत असतं, स्पर्म आणि एग करत असतात. दे आर लिंक बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग. म्हणजे थोडक्यात ते पालक आणि मुलगा किंवा त्याचा पाल्य यांच्यामधलं कनेक्टिंग लिंक आहे. ते लिंक कोण आहे, स्पर्म आणि एग आहे. बघा हे रिप्रोडक्शनमध्ये आपण हे अभ्यासलंच आहे की ज्या वेळेला सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं त्यावेळेला मेलमधला स्पर्म आहे, तो स्पर्म आणि फिमेलमधलं एग यांचं युनियन होतं, बरोबर. हे दोघंही सिंगल सेल आहेत, हॅप्लॉइड, आणि त्यांचं युनियन होऊन जे झायगोट सेल तयार होते त्या झायगोटपासून एंटायर ऑर्गॅनिझम तयार होतोय प्रेग्नन्सी पिरियडमध्ये. म्हणजे थोडक्यात पालकांकडून फक्त काय मिळत असतं, क्रोमोझोम मिळत असतात. आईकडचे क्रोमोझोम आणि वडिलांकडचे क्रोमोझोम, दोन्ही क्रोमोझोम एकत्र येतात आणि त्यांचं कॉम्बिनेशन होऊन झायगोट तयार होतं आणि त्यापासून नवीन ऑफस्प्रिंग तयार होत असतो. त्यामुळेच ही थेरी काय सांगते की गॅमेट्स कॅरी हेरिडिटरी कॅरेक्टर, दे आर लिंक बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग. कन्सेप्ट क्लिअर झाली. त्यानंतर दुसरं स्टेटमेंट काय आहे बघा, न्यूक्लियस ऑफ गॅमेट्स कंटेन क्रोमोझोम विच कॅरी ऑल हेरिडिटरी कॅरेक्टर्स. ह्या गॅमेट्सचा जो न्यूक्लियस असतो म्हणजे स्पर्मचा न्यूक्लियस आणि एगचा न्यूक्लियस, ह्या न्यूक्लियसमध्ये काय असतात, क्रोमोझोम असतात. न्यूक्लियसमध्ये काय असतात, क्रोमोझोम असतात विच कॅरी ऑल हेरिडिटरी कॅरेक्टर. हे क्रोमोझोम काय करतात, तर हेरिडिटरी कॅरेक्टर कॅरी करत असतात. कॅरी करतात म्हणजे एका जनरेशनमधून पुढच्या जनरेशनमध्ये कॅरी करत असतात, नेत असतात, वाहक असतात ते थोडक्यात. त्यानंतर तिसरं स्टेटमेंट काय आहे, क्रोमोझोम्स आर फाउंड इन पेअर्स इन सोमॅटिक अँड डिप्लॉइड सेल. हे क्रोमोझोम जे असतात हे इट इज फाउंड इन पेअर्स, जोडीमध्ये असतात. ते कुठल्या सेलमध्ये, सोमॅटिक किंवा डिप्लॉइड सेलमध्ये. आता सोमॅटिक सेल किंवा डिप्लॉइड सेल म्हणजे काय नेमकं, तर ह्या बॉडी सेल असतात. आपल्या बॉडीमध्ये सगळ्या ज्या सेल आहेत म्हणजे अगदी डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत आपली पूर्ण बॉडी जी ही आहे ही सेलपासून तयार झालेली आहे. आणि त्या सेल ज्या आहेत याला आपण काय म्हणतो, बॉडी सेल किंवा सोमॅटिक सेल किंवा डिप्लॉइड सेल असं म्हणतो. कारण त्याच्यामध्ये क्रोमोझोमचे 2 सेट असतात.
23 जोड्या असतात, बरोबर. म्हणजे प्रत्येक जोडी त्यामध्ये 2 क्रोमोझोम, दुसऱ्या जोडीमध्ये 2, तिसऱ्यामध्ये 2, असं 23व्यामध्ये 2, असे 2-2 क्रोमोझोम ह्या सेलमध्ये, थोडक्यात 46 क्रोमोझोम ह्या डिप्लॉइड सेलमध्ये असतात, बरोबर. ड्युरिंग गॅमिट फॉर्मेशन, ज्या वेळेला गॅमिट्स फॉर्म होतात, म्हणजे थोडक्यात स्पर्म आणि एग, गॅमिट फॉर्मेशन, होमोलोगस क्रोमोझोम पेअर अँड सेग्रिगेट ऑर सेपरेट इंडिपेंडंटली ॲट मिओसिस. ज्या वेळेला स्पर्म आणि एग तयार होतात त्यावेळेला जे होमोलोगस क्रोमोझोम असतात ते त्यांचं पेअरिंग होतं, मिओसिसमध्ये तुम्ही ते बघितलं असेल, आणि ते सेपरेट होतात, बरोबर. मिओसिसच्या वेळेला ते पेअरिंग होऊन ते सेपरेट होतात. दस ईच गॅमिट कंटेन्स ओनली 1 क्रोमोझोम ऑफ ए पेअर. बघितलं असेल तुम्ही, मेटाफेजमध्ये पेअरिंग होतं आणि त्यानंतर ॲनाफेजमध्ये ते क्रोमोझोम ऑपोजिट पोलकडं खेचले जातात, बरोबर. त्यामुळं एका सेलमध्ये 23 आणि दुसऱ्या सेलमध्ये 23 क्रोमोझोम येतात, आणि जे गॅमिट्स तयार होतात स्पर्म आणि एग, हे याच्यामध्ये 23च फक्त असतात, जोड्या नसतात 23. बघा, लक्ष द्या की 23 जोड्या नसून फक्त किती क्रोमोझोम असतात, 23 क्रोमोझोम असतात. स्पर्ममध्ये पण तसंच आणि एगमध्ये सुद्धा तसंच. त्यामुळं हे गॅमिट्स जे असतात याच्यामध्ये फक्त सिंगल सेट असतो, थोडक्यात क्रोमोझोमचा सिंगल सेट असतो. प्रत्येक जोडीतला एकच क्रोमोझोम गॅमिटमध्ये जातो. म्हणजे आता थोडक्यात स्पर्म मेलमध्ये तयार होतात, मेलमध्ये त्यांची ओरिजिनल सेल ही डिप्लॉइड असते, बरोबर. अगोदर त्या डिप्लॉइड सेलमधलं ज्यावेळेला स्पर्म तयार होतात त्यावेळेला त्या जोडीतला फक्त प्रत्येक जोडीतला एकच क्रोमोझोम जातो. मग 23 जोड्यांमधला एक एक क्रोमोझोम गेला की फक्त स्पर्ममध्ये क्रोमोझोम किती जाणार, 23. तसंच एगमध्ये सुद्धा होतं. म्हणजे थोडक्यात ह्या स्पर्म आणि एग ह्या सेल ज्या असतात ह्या कशा असतात, हॅप्लॉइड असतात. ह्या सेल कशा असतात, हॅप्लॉइड असतात. बघा, फरक लक्षात घ्यायचा. बॉडी किंवा सोमॅटिक सेल ज्या असतात त्या डिप्लॉइड असतात. म्हणजे आपल्या रेग्युलर प्रत्येक अवयवांमध्ये, हातात असतील, पायात असतील, ब्रेनमध्ये असतील, हार्टमध्ये असतील, लंग्समध्ये असतील, ह्या प्रत्येक ऑर्गनमध्ये ज्या सेल आहेत ह्या कशा आहेत, सोमॅटिक किंवा डिप्लॉइड सेल आहेत. आणि फक्त स्पर्म आणि एग जे तयार होतात याला गॅमिट्स म्हणतो आपण. हे गॅमिट्स तेवढे कसे असतात, हॅप्लॉइड असतात, बरोबर. आता ड्युरिंग फर्टिलायझेशन, बघा हे हॅप्लॉइड का असतात त्या पाठीमागं रिझन आहे. ड्युरिंग फर्टिलायझेशन, आता फर्टिलायझेशन म्हणजे काय, युनियन ऑफ स्पर्म अँड एग, ह्या दोघांचं युनियन, त्याला आपण फर्टिलायझेशन म्हणतो. ड्युरिंग फर्टिलायझेशन द युनियन ऑफ स्पर्म अँड एग रिस्टोअर द डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोझोम. म्हणजे ज्यावेळेला स्पर्म आणि एग एकत्र येतात आणि झायगोट तयार होतं त्यावेळेला त्या झायगोटमध्ये क्रोमोझोमचा नंबर हा रिस्टोअर होतो. रिस्टोअर म्हणजे किती होतो तो, डिप्लॉइड. कारण स्पर्ममधले 23 आणि एगमधले 23 असे परत 46 क्रोमोझोम तिथं स्टोअर केले जातात. हे जर स्पर्ममध्ये 46 असते आणि एगमध्ये पण 46 असते तर पुढच्या ऑफस्प्रिंगमध्ये क्रोमोझोमचा नंबर किती झाला असता, 92 झाला असता, बरोबर. डबल झाला असता, 46 आणि 46 92 क्रोमोझोम तयार झाले असते. आणि पुढच्या ऑफस्प्रिंगमध्ये क्रोमोझोमचा नंबर बदलला असता. पण असं होतं का, नाही होत. कारण प्रत्येक मानव जातीची जर आपण सेल बघितली, प्रत्येकाच्या सेलमध्ये हे क्रोमोझोमचा नंबर हा 46च असतो. आणि तो 46 मेंटेन करण्यासाठी अगोदर कमी कुठं केले जातात, ह्या गॅमिटमध्ये कमी केले जातात. म्हणजे थोडक्यात स्पर्म आणि एग हे हॅप्लॉइड असतात, त्यांच्यामध्ये एकच सेट असतो क्रोमोझोमचा. आणि ज्या वेळेला त्यांचं युनियन होतं आणि झायगोट तयार होतं ते झायगोट मात्र कसं असतं, डिप्लॉइड असतं. लक्षात आलं. तर ही थेरी आहे क्रोमोझोमल थेरी ऑफ इनहेरिटन्स. आता ॲक्च्युअल क्रोमोझोम कसे असतात ते आपण बघणार आहोत. गुणसूत्र कसे असतात. क्रोमोझोम्स आर फिलामेंटस बॉडी प्रेझेंट इन द युकॅरियोटिक न्यूक्लियस. युकॅरियोटिक सेल आणि प्रोकॅरियोटिक सेल हे सेलचे प्रकार आपण ऑलरेडी बघितलेले आहेत, त्याच्या डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. तर ह्या ज्या काही युकॅरियोटिक सेल असतात त्यांच्या न्यूक्लियसमध्ये फिलामेंटस बॉडी असते. फिलामेंट म्हणजे काय, तर थोडक्यात धाग्यांसारखं एक प्रकार आपल्याला बघायला मिळतो. त्या धाग्याला आपण काय म्हणतोय, क्रोमोझोम्स म्हणतोय.
बरोबर. आता ही टर्म कोणी सांगितली? द टर्म क्रोमोझोम वॉज कॉइन्ड बाय डब्ल्यू वॉल्डियर इन 1888. 1888 मध्ये वॉल्डियर यांनी क्रोमोझोम ही कन्सेप्ट सांगितली. साईज ऑफ क्रोमोझोम व्हॅरीज फ्रॉम स्पीसीज टू स्पीसीज. प्रत्येक स्पीसीजनुसार क्रोमोझोमची साईज ही वेगळी असते. म्हणजे आता ह्युमनमधली क्रोमोझोमची साईज वेगळी आहे. दुसरा कुठला ॲनिमल आपण घेतला तर त्यांच्या प्रत्येक ॲनिमलमध्ये किंवा प्रत्येक स्पीसीजमध्ये क्रोमोझोमची साईज ही वेगवेगळी असते. ईच मेटाफेज क्रोमोझोम व्हॅरीज फ्रॉम 0.1 to 33 mm अँड लेंथ 0.2 to 2 micrometer इन थिकनेस. म्हणजे बघा ही व्हॅरी आहे. मेटाफेज म्हणजे कुठलं? तर ज्या वेळेला सेल डिव्हिजन होते त्यामधली एक स्टेज आहे प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. तर मेटाफेजमध्ये क्रोमोझोमचा थिकनेस हा सगळ्यात जास्त वाढलेला असतो आणि ते क्रोमोझोम व्हिजिबल असतात. म्हणजे कुठं व्हिजिबल? अंडर मायक्रोस्कोप आपण ते क्रोमोझोम बघू शकतो. तर त्या क्रोमोझोमची साईज इथं दिलेली आहे 0.1 to 33 मायक्रोमीटर इन लेंथ आणि 0.2 to 2 मायक्रोमीटर इन थिकनेस. जाडी त्याची या दरम्यान असते. क्रोमोझोम्स आर व्हिजिबल ड्युरिंग सेल डिव्हिजन. म्हणजे आत्ता मी तुम्हाला जे सांगितलं, सेल डिव्हिजन होत असताना क्रोमोझोमचा थिकनेस वाढलेला असतो आणि त्यामुळं ते व्हिजिबल म्हणजे दृश्य स्वरूपात आपल्याला ते दिसू शकतात. दे आर कॅपेबल ऑफ सेल्फ रेप्लिकेटिंग अँड प्ले व्हायटल रोल इन हेरिडिटी, म्युटेशन, व्हेरिएशन, इव्हॉल्युशनरी डेव्हलपमेंट ऑफ युकॅरियोटिक स्पीसीज. महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. हे क्रोमोझोम जे असतात हे सेल्फ रेप्लिकेटिंग असतात. आता ऑलरेडी आपण DNA रेप्लिकेशन बघितलेलं आहे, बरोबर. DNA रेप्लिकेट होतो म्हणजे काय? तर DNAचं डुप्लिकेशन होतं. एका DNA पासून त्याची एक्झॅक्ट दुसरी कॉपी तयार होते, त्याला आपण DNAचं रेप्लिकेशन किंवा DNAचं डुप्लिकेशन असं म्हणतोय. आता DNA म्हणजेच क्रोमोझोम आहे, बरोबर. म्हणजेच तो कसा आहे? सेल्फ रेप्लिकेटिंग आहे. स्वतः क्रोमोझोम डबल होऊ शकतात. म्हणजे एका क्रोमोझोमपासून तसाच दुसरा क्रोमोझोम तयार होऊ शकतो. याला काय म्हटलं जातं? सेल्फ रेप्लिकेशन. आणि ते व्हायटल रोल प्ले करतात. कशामध्ये? बघा, दे प्ले व्हायटल रोल इन हेरिडिटी. हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता. म्युटेशन म्हणजे काय? सडन चेंज इन जेनेटिक्स. म्हणजे जो काही जेनेटिक्स आहे आपला DNA आहे त्यामध्ये एखादा सडन चेंज होतो, तर तो सडन चेंज होतो म्हणजे म्युटेशन. ते सुद्धा या क्रोमोझोममुळेच होतं. त्यानंतर व्हेरिएशन. एका पिढीमध्ये जे कॅरेक्टरिस्टिक आहेत अगदी तशाच कॅरेक्टरिस्टिक दुसऱ्या पिढीमध्ये दिसत नाहीत, बदल दिसतो आपल्याला, बरोबर. आई वडिलांपेक्षा मुलांमध्ये बरंच काही वेगळेपण असतं. तंतोतंत सारखी दिसतात का मुलं? नाहीत दिसत. तर हे जे काही बदल आहेत त्याला आपण व्हेरिएशन म्हणतोय. आणि इव्हॉल्युशनरी डेव्हलपमेंट. इव्हॉल्युशन म्हणजे उत्क्रांती. आता उत्क्रांती तर आपण पाहिलेलीच आहे ऑलरेडी. आदी मानव आणि आत्ताचा मानव, 21व्या शतकातला मानव, याच्यामध्ये कितीतरी तफावत आहे किंवा बदल आहे. आणि हे इट इज ओनली बिकॉज ऑफ दी इव्हॉल्युशन. उत्क्रांती झाल्यामुळंच काय झालेलं आहे? हा बदल झालेला आहे. आणि ही इव्हॉल्युशन सुद्धा कशामुळं पॉसिबल आहे? तर क्रोमोझोममध्ये झालेल्या बदलांमुळे ते पॉसिबल आहे. किंवा क्रोमोझोममध्ये जे काही ठराविक कालावधीनंतर बदल होतात किंवा एका पिढीमध्ये पासून दुसऱ्या पिढीमध्ये जे काही बदल होत जातात, कालांतराने त्याच्यामध्ये वाढ होत जाते आणि त्याच्यामुळे इव्हॉल्युशन होतं. म्हणजे थोडक्यात उत्क्रांती होते. तर थोडक्यात काय? क्रोमोझोममुळं 4 महत्त्वाची कामं पार पाडली जातात: हेरिडिटी, म्युटेशन, व्हेरिएशन आणि इव्हॉल्युशन. इट इज ओनली पॉसिबल ड्यू टू दी क्रोमोझोम. केमिकली युकॅरियोटिक क्रोमोझोम्स आर मेड अप ऑफ DNA, हिस्टोन्स अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्स. आता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे बघा. मागंही आपण बघितलं आहे DNAचं पॅकेजिंगमध्ये, बरोबर. फक्त DNA आणि त्या DNAचं ज्या वेळेला पॅकेजिंग करावं लागतं त्यावेळेला ते पॅकेजिंग करत असताना सिमेंटिंग मटेरियल म्हणून हे प्रोटीन्स काम करतात. हिस्टोन प्रोटीन आणि
नॉन हिस्टोन प्रोटीन हे जे असतात हे काय करतात, DNA पासून ज्या वेळेला क्रोमोझोम्स तयार होतात त्यावेळेला सिमेंटिंग मटेरियल म्हणजे बांधकामाचं काम जे आहे ते कोण करत असतात, हिस्टोन प्रोटीन करत असतात. म्हणजे ज्या वेळेला आपल्याला क्रोमोझोम तयार झालेले मिळतात त्यावेळेला DNA प्लस त्याच्यामध्ये काय असणार आहेत, हिस्टोन प्रोटीन असणार आहे. आता हे DNA जे असतात ते DNA काय करतात, DNA जो आहे तो DNA एखादं काय म्हणतो आपण कॅरेक्टरिस्टिक कंट्रोल करण्याचं काम किंवा इन्फॉर्मेशन स्टोअर करण्याचं आणि ती फॉरवर्ड करण्याचं काम DNA करत असतो. मात्र तो हे जे हिस्टोन प्रोटीन आहेत किंवा नॉन हिस्टोन हे सिमेंटिंग मटेरियलचं काम करणारे जे प्रोटीन आहेत ते मात्र जेनेटिक्सचं काम करत नाहीत. म्हणजे कॅरेक्टर ट्रान्सफर करण्याचं काम जेनेटिक मटेरियल म्हणून ते ॲक्ट होत नाहीत. ते फक्त पॅकेजिंगसाठी वापरलं जाणारं एक मटेरियल आहे. बरोबर, म्हणजे थोडक्यात क्रोमोझोममधला हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन हा जो भाग आहे तो भाग जेनेटिकली ॲक्टिव्ह नसतो. त्यातला जेनेटिकली ॲक्टिव्ह असणारा भाग फक्त कुठला, DNA. ठीक आहे. आता त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे नंबर ऑफ क्रोमोझोम. ही कन्सेप्ट जी आहे ती आपण पुढच्या तासाला बघूया. आत्ताच्या तासाला आपण इथंच थांबतोय. ठीक आहे. थँक्यू.